झाल्या पी की पाणी. सकाळी वरडत होती पी पाणी. हा पी पी. आपण पाणी पाजलं होतं तसं खाली ठेवायची असते बादली, त्याला पाणी ताण लावलं तर त्याचं पिन ना. मला माहितीये की. तुला माहितीये की. बरं एक काम कर, काय दिसती बी तशी भारीच. कोण पिशी भरण चल. कुठं कुठं म्हणजे नवरा म्हणून तिकडे जायचं असतं. मी म्हणलो चल मासण्यात, माग मासण्यात बी यायचं. असं बायकोचं काम असतं, कळतं की नाही तुला काही? हा उद्या म्हणतात चल माझ्यासोबत गावात बसायला. येऊ का मी तिथं बसायला? बसायला ते एवढा पेत नाही मी बसायला म्हणून. पुढचं बोलते तू, पुढचं बोलते तू, नाही नाही पुढचं बोलते. थांबा थांबा. अहो, एका हातात खाली पाडीन बघ. वाढव झाली काय तू? नाही काय नाही काय. हा. काकू काय म्हणते बघ. कोणती काकू? ती काकूला बघ मग, तिला सांग दररोज मध्ये येते ती. हा आता सांगतो मी. अहो तिला मिरच्या पाहिजे तर काय येड्यागत करताय. उद्या देते, उद्या संपल्यात. घे मिरच्या देतो उद्या. संपल्या मग त्यांच्यासाठी आणल्यात का मिरच्या? होय ग तुला अहो सांगतो. तिच्या उसण्या बावळत. पिशी भरून चल चल. अहो पिशवी भरून जायचंय कुठं का कुठं जायचं या? पिशी भरून जायचं आपल्याला तुझ्या भावाकडे. काय भावाकड? आणि अशा अवतारात माझ्या भावाकडे येणार का तिथं चव घालवायला? मी नाही येत. काय म्हणली? अहो थांबा थांबा, मला काय म्हणायचंय की म्हणजे तुमचे उतरले का जाव असं माझं म्हणणं आहे. उतरले का जाऊ म्हणजे मी काय बेवडा आहे काय? नाही नाही मी काय लईच पेतो काय? का पिऊन मुततो काय? रोडच्या कडीला पडतो काय मी? मला सांग पण सांगते तू. तसं नाही. मी काय म्हणते घरी चला, गरम गरम तुम्हाला कोरा चहा करून पाचते, म्हणजे थोड्या वेळ झोपा, आराम करा आणि मग जाऊ आपण. कोराच्या प्यायला म्हणजे तू माझे पैसे वाया घालते काय? मी पैसे तुला याला काय कमी पैसे लागत त्या बाटलीला? किती 20-30 रुपये लागत असतील. 20-30 ला पाणी पाणी का ते पाणी ते 20-30 रुपये देतं ते. मारताय उगाच. मी सांगितलं तेवढं कर चल पिशी भर. हा तू मोठा साडू आल्यावर बरं तू भाऊ त्यांना मटण चटण करून खाऊ घालतो. आणि मोठ्या साडूकर माझा भाव गेल्यावर पोषक सकट करतात, त्याला 3-3 किलो मटण घालतात. तुमच्यात आल्या कोंबडीचा फळूक पाऊकावणी. तू काय सांगितली मागच्या वेळेस आलत ते अंडरपेन विसरून आलत. मी स्वतःची अंडरपेन दिली मी त्याला. अजून काय द्यायचंय? काय झालं? अजून काय द्यायचंय त्याला? मला सांगायची तू. खाल्लेलं 100 पॅन्ट घातलेलं काढताय. जरा तर वाटलं पाहिजे काय तर बोलायला. तू तू तुझ्या भावाची माझ्या भावाचं बोलायचंच नाही. तुमच्या भावा तुम्ही किती वेळेस गेला हो दारात माझ्या भावाच्या? किती मेव नाही माझं त्यो. मी कधी जाईन काही करीन. काही करेन तुमच्याच घरी करत बसा. काय करायचंय ती तू पिशी भर तुला सांगतो बरं का. तू माझ्या सांग चल. उतरल्या शेवटी येणार नाही. काय करायचं ते करा. मग उत्तर शिवाय येणार नाही आणि हिला नेली शिवाय मी राहणार नाही. हा काय अरे. उगाच पिऊन येत या? तुला सांगतोय तुला जायचं गावभर. आयो आयो काय घोटभर घ्यायचे काय म्हणते गावभर नशा आणायचे तसं कशाला करताय? पिशी भर चल तुला सांगतो मी. चल अहो, पिशवी थांबा, भर. ऐका मी येते. होय वा, मला काय लवकर मारता का तुम्ही? रोज शपथ घेत असते, सकाळी उठली संध्याकाळी झोपताना उठताना. मी तुझ्या शपथ दारू पित नाही, रोज दारू पिऊन आलेलं असतं. रोज शब्द घेतो. मिली का तू एखादी स्त्री मिली? म्हणजे मला मारायची आहे का? मला सांगायचं मला पिशी भर चल. आणि आज तुझ्या भावाकडे मटण खाणार म्हणजे खाणार, खोपशा खाणार, कलिजे खाणार, गुर्द्या खाणार, सगळं खाणार मी आज. वजडी फ्राय बी खाणार रे तुझ्या भावाकडे मी आज. आता सांग बर मी काय म्हणते जाऊ, पण कशाला माझी 4 चौघात इज्जत घालवताय? आता माहेरला गेले तर शेजारी तिथं माणसं असते ती काय म्हणते, तुझा नवरा जर वेळ असेल तेव्हा बाई पिऊन येते. काय चावाचा ना धावाचा नवरा केलाय. तुम्हाला बरं वाटतंय का? आवाज त्याचं काय करताय? याला हात लावायचा. सोडून कपाळ टाकलं, होऊन कॅन्सर जायचं तिकडे भावाकडे. याला आधार घ्यायचा होता. हुकलं ते जरा. कोणत्या माणसं नाव ठेवतात मला? त्यांच्या बापाची पेतो का मी? स्वतःच्या पैशाची पेतो मी. बर तुमची उतरत असेल तर मी तुम्हाला घेऊन जाते. बर मी काय म्हणतो ऐक. हा. आता ना जाता जाता ना माझी थोडी उतरण, थोडी मी सगळे उतरून जाईन. हा आता चल मग पिशी भर लगेच वी लगेच. बर लगेच हुई म्हणजे काय? हुई म्हणजे लगेच हुई व्हायचं आपल्याला. पेणार नाही ना मग? जाता जाता उतरण म्हणलं ना, आलं ध्यान तर एखादा घोट मारीन. हाय का? झालं का? तिथंच आला अजून डबल. काय बाया डोक्याला सनी ताप आहे. कुठल्या मुहूर्तावर लग्न झालं माझं काय माहिती? हे जे आलेलं वेगळाच ताप येतो. सनी ताप कोण आहे? थंडी ताप असतोय. माय बायकोच लय आवड आहे. चल पटापटा. काय जाऊ, सकाळी उतरून गेलो माझ्या. असतं तर आताच जायचं, आजच जायचंय तुम्हाला. कुठं चला. चाललाय? कुठं चाललाय? हा मी होय चाललो जरा सासरवाडीला हिच्या भावाकडे. हिचा भाऊ म्हणला या दाजी तुम्हाला मटण बनितू.
दाजीकड हम्म. इकडे आणतो. काय काय काल माझी प्याला पण आज गपचूप चाललं मला नाही का पाहता अरे 90s पाहिजे ना माझ्याकडे जास्त 90s. पैसे नाहीत थांब बायकोला सांगायला लागलं काहीतरी अयो काय झालं काय झालं अहो, काय झालं काय चावलं का चावलं नाही मुतून येऊ का थोडं मुतनच या मुत पिऊन नका येऊ नाही नाही नाहीतर इथनच माघारी जायचं घरी चला जाऊ द्या अयो नाही मुतून येतो चल ना इकडे जागा आहे. चल, चल, चल. चल काय बाई हे बरं मुताईन हागाय लागले हिथं पेट झाला त्याचा अर्धा तास झालाय कसला मुततोय काय माहिती बॅलर बर मुततोय का तळाभर मुततोय काय तेच कळा नाही मी हे जे ऐकून चालली माहेरला जाते आपल्या घरी निघून काय डोक्याला वैताग बिन ऐ कुठं चालली हा मुतप्यायलाच गेला होता वाटलंच होतं मला काय काय सुख मी बी येणार नाही माझी तिथं घालवायला इज्जत ऐ चालली घरी कोणा घरी चालली तू आपलं काही ठरलं होतं जात उतर म्हणलं ना मी हा महाग तिकडे कुठं चाललंय नीट उभा राहावा नाही तर एका पिशवीतच बोलता करीत म्हणजे जास्त पिलो म्हणजे मला मारते की चल तुझा भाऊ वाट बघत सर ना अहो आता तुम्ही किती प्यालाय तुम्हाला चालायची सुद्धा कुत्रे महाग लागतेली रस्त्याने काय बस कुत्र्याच्या माग कुठं कुत्र लागत काय चला निवांत आज आराम करा आणि उद्या जाऊ चला भावाकडे चल मला मी काय नाही येत, मला नाही यायचं चल तू तुला सांगते कशी येत नाही तू चांगला जोर आला ह्याला मूत पिऊन चल मटण खायचंय आज आणि तू काय सांगते मला काय मानलं तुला अबाक. चल ए खुशी अरे तिकडे काय करते बस बर बसली का हा. उठ ती ही आपलं काय उठली काय बस काय डोक्यावर परिणाम झाला या माणसाच्या काय? उठण बसन करता तसं नाही येईना. रे तसं नाही माय काय होतं जरा लेट डोक्यात येतात ना काही गोष्टी आणि ते कांद्याच रोप नाही टाकायची का हा मग ती बसून टाकते मी पुन्हा बसली काय आता काय खरं मग ती काय होतं ध्यानात कधी कधी येतं कधी जातं मग ध्यानात आल्यावर माय लगेच वेगळं नाही. होतं तुमचा काय लेट करंट सोडून द्या ना आता कुठं आता तरी कवा करंट आला होता मला काही नको का पाणीत जाऊ मी ना पकडीशिवाय ना वायरी जोडीत नाही गावात काय खरं. आले का दाजी अय दाजी कुठे गेले तुम्ही आले का आलो ना हा. गडबडीत आलो जरा निघा मग काय निघा म्हणजे निघा ना कुठं निघा म्हणजे बैठ लागतो भाऊ कसा बोलवतो मला निघा म्हणतोय होय मी इथंच थांबणार आहे होय दाजी मला एक सांगा परत दिवशी चालते ना आलो त्याला काय झालं तुम्हाला उलशी लाज बीज आहे का नाही काही लाजी क्लीन त्याची क्वार्टर पेलो मी हा लाज आहे बी नाकमध्ये कांदा होय. म्हटलं मुतायला जातो तिथं मला रस्त्यात उभा केलाय गाडीची वाट बघत आणि कुठला आला मी तर अरे पण तिकडं तुला बी काय वाटत का नाही सर थोडंफार हा येते चौकातून चौगाली ती अख्ख्या वाटणी येऊ दाजी आट्या पाट्या खेळत चालतो हे कडते ती कड अरे मला उलशी तरी राहू द्या मग काय कर तुझ्या मेवण्यासाठी एक हेलिकॉप्टर आणून दे ए, म्हणजे गप्प. तुझ्या दारात उतरत ज्यादा बोलत का तू ज्यादा बोलत तू इथं आलोय का साठी मुद्द्याचं बोल मुद्द्याचं काय बोलायचं मी आता नाही काय आहे मुद्द्याचं मुद्द्याचं म्हणजे असं तायडे, काय पैसे पाणी लागते का तुम्हाला नाही बाबा कशाला तुझं पैसे 10 वर्षानं भेटायचं तुला पैसे पाणी घातलं भिकारी का मी भिकारी आहे? भिकारी आहे? पैसे नाही मी भिकारी आहे काय नाही 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 किती पैसे किती पैसे का बाजरी बिजरी संपली का घरी पैसे घालून राहिले? हो. नाही, नाही. सांगा ना कसं असं. काय मुद्द्याचं बोलायचं पहिले दोन पहिले गहू घेऊन जा बुवा गहू नाही तुम्ही एक काम करा मग? तुम्ही उठा आणि निघा आता मी निघा दुकानात जा मटणाच्या 3-4 किलो मटण घेऊन या 4 किलो पुरण का 4 किलो पुरण खाईन मी नाही परत म्हणतात थोडंच आणलंय अयो तुम्ही एक काम करा काय करू तू म्हणजे चला दाजी इथं यायचं कुठं नाव मी जातो राव पण इकडे काय आता पाय द्याव माय तोंड फोडायची काय मी काय चुकीचं बोललो का मी काय चुकीचं बोललो का मी तायडे, विचारलं ना हे कुठून आणलंय तो हे पिशीत काय आहे नेमकं कपडे आहेत तुझ्या इकडे कपडे म्हणजे द्यायची म्हणजे कोणाला द्यायची कपडे मी माझे कपडे मी माहिती ठेवणार तुम्ही काय असं ठरवलं का आमच्या नवर बायको तोंड फोडायची काय केलंय तेव्हा मी त्या पिशीत काय दगड बिगड भरून नाही ना आणलेले कपडे येते माझे म्हणजे रायासाठी आलात का काही 4 दिवस राहणार आहे 4 दिवस मी मटणच अयो! काय नाही खाणार. हा. असं करू का पण आणावंच लागेल काय हो. आपल्याला काहीतरी वेगळं आणा मग बरं एक काम करतो मी आणतो एक काम कर त्या दाजीला ना हात वाट बघी
नाही काम सगळी दाजीला सांग. अरे हे दाजी पडलं. तुम्ही हा. तुम्ही दोन येऊ नका. हा तुला काय करायची हा. परत आहे ना दाजीला दोनच मिनिटात या. हा लगेच हा. मी दाजी दाजी मी असा जातो आणि असा आलो. हा तवर उतरण ना उतरून घ्यायची मग? यातलं क्वार्टर घेऊन या. लाज बीज वाटत नाही तुम्हाला. मटण आहे माझं हम्म, क्वार्टर माझी हम्म. अजून काय पाय नाही पटक्याचा ना तुम्ही काय म्हणला माझी जास्त उतरेल आणि आता कशाला सांगताय कोटर आणायला? घ्या बस तू असू दे चाडी असू दे. मेव नाही माझा हा. लाजा. माझं नाही ऐकणार तू कोणाचं ऐकणार आहे? नाही असं आम्हाला दाजी भेटलाच नसतं आमच्या बहिणीचं काय लग्न झालं असतं काय. क्वार्टर मध्ये मुठा. हा ती करतो मी तुला काय करायची मी सगळं लाडाचा दाजी आहे. हा, हो, बघा बाकीच उरका. ऐका ना ताई. मी जरा आराम करतो ना मी. ऐका ना. हम्म. काय झालं ती आता तुमची दाजी गेले निघून बाहेर. हम्म. हा मग तेवढं ते त्यांच्या वाट्याचं धुणं राहिलं होतं तेवढं धुवा म्हणजे कसं आहे त्यांचं काम उरकन ना. म्हणजे मेवणं धुत होतो का इथं? हा, चालेल, बरं आहे. बरं त्यांचं वाटायचं काम करून घेतो मी. पण तेवढं मटणच नाही मटण चरचरीत करणार मग मी. तुमचा हातचा रस आवडतो बरं हा, का? तेवढं धुणं. हम्म. हा इकडे हा. टाकतो म्हणजे कसं मटण खाते पोट थोडं दमलं बी पाहिजे माणूस. खायला दमल्यावर मग जास्त भूक लागेल. हा. एकदा धुवून टाकलं का आराम करतो. आराम झाला का उठतो जेवतो झोपतो उठतो जेवतो झोपतो एवढंच करतो आता 8 दिवस बाकी काही काम नाही. चकाडला चकाचक. काय मशीन झाल्या चालू झाल्या ग फार हा ना. कुत्र नाही मी हा ना. कुत्र नाही हो, मी आहे. तर तू ये छटकते नाही हा. सावकाश. चांगली झोप लागली ती हा. शिजलंय बाई. चल वाढ. कुठं शिजलंय आणलंच नाही अजून. म्हणजे अजून आलं नाही नाही कमून. ते काय झालं नाही का ते ना दुकान बंद पडले तर मग ते काय म्हणले दुकान चालू झालं ना मग मी घेऊन येतो. दुकान बंद झालं ना दुपारचं. असं हा तुला सांगतो ताईडे हम्म. तुझ्या हाताला एवढी चव आहे ना एवढी चव. 8 दिवस मग हाताचा वास जात नाही. आणि ती माय बायको काय बनी ती चहा बनव म्हणल्यावर नुसतं फळक पाणी आणि चांगला मटणाचा रस्सा कर म्हणल्यावर मटण एकीकडे आणि रस्सा एकीकडे करती. म्हणजे तुम्ही हात धुत नाही. नाही हात धुतो पण 8 दिवस वास जात नाही. जय जेवलेला याचा. जेवलेल्याचा का हा, मी वेगळाच विचार केलता काय काहीतरी. कुठे गेले माय बायको? झोपल्यात. झोपती नुसतं झोपती. इथं बी ना लय सोकून ठेवायचं नाही तिला. इथं कामाला लावायचं आणि तिच्या हातचं स्वयंपाक तिला अजिबात करून नाही द्यायचं तिच्या हाताने. मला नाही आवडत ते. मला राग येतो मग. हा हा, हा. कधी येतोय मेव नाही भाऊ आमचा. येते ना. ऐका ना ते आता काय झालं त्यांना उशीर लागला नाही यायला मग ते शिनकूर करायचं राहिलं ना त्यांच्या वाटेचं ते मी नाही करत. मला जमतच नाही. तिला माझ्या बायकोला सांगा. त्यांना कशाला सांगू परत म्हणते आणि मी माहेरात आले काम कसं करू. मग? बरोबर मी गपचूप शेणकूर करून हा. येतो. लगेच मग तोपर्यंत येईनच मी. हा, येईनच. क्वार्टर पेटर आणायला सांगितले. हा. मग आलं लगेच शेणकूर करून. निवांत. आताच पडलो होतो झोप लागली चांगली दमलो ना नाही, कपडे. नंतर झोपा ना नंतर. तुमचे कपडे लय होते ना हा. सगळे धरले वर्षभराचे काढले होते काय माहित तुम्ही. नाही फक्त कापाट काढलं होतं. बरोबर शेणकूर करून घेतो. हा शिनकूर. हा त्याच्यानंतर झाडून पण घ्यायचं आपण. ह्याला आहे ना कसं कामाला लावते ना बघाच फक्त. आता एवढा वाटा झाडायला होते शिनकूर झाला की केलं. येऊच नका म्हणाव त्यांना आज काम होतंय आपाप. मी पडली. आयला शेणकूर झालाय आता मस्त बघ हे सगळं झाडून घेतो. म्हणजे माझ्या नावावर ठेवून येईन. अयो हा कंबर आताच गेली हो माझी. काय ना मटण खायचंय ना दाजी दाजी अरे रस्ता सुद्धा कमी जाडी त्यात राव लोक अशी एवढा आट्या पाट्या करून
म्हणजे मी कवा गेलो अजून उतरली नाही का? संघ आणली होती नाही आणली होती थोडी संग. त्याच्यामुळे असं चालू दिसतंय ना. सगळं काम केलं आता शेणकर बिनकर. हा कुठे मटणाची पिशी? अहो दाजी त्याचं काय झालंय तुम्हाला सांगू का? अहो ती मटण आहे ना, ज्याच्याकडे आहे का त्याला गिरायक लागा ना त्या बाकऱ्याला. ते 25 किलोच आणि आपल्या 4 किलोच कुठं अगरबत्ती लावायची तिथे. मग मटण नाही आणलं दुसरं दुकान आहे ना, ते म्हणला 5 वाजता उघडीतो. मग मी परत असा जातो की असा येतो. तवर आहे ना दाजी काय करू, हे बागा बिगाचं काम करून घेऊ तवर 5 वाजेपर्यंत. त्याला काय लागत आहे? मटणच खायचे ना तुम्हाला. बरं एक काम करू, आणि 2 दिवस जर राहिले ना बकरी चिकत आणतो, त्याची काळजी करायची नाही. खरंच हा. राहिले ना तुम्ही माझा पार ना आता पर भुगा करून टाकते. पार पिवं घेतलं सकाळ धरून शेणकुरी केलं, तुमचं धुणं धुतलं, बाथरूम धुवून घेतले ताईडीने मायाकडून माहिती का? हा. वर टेरस झाडून घेतलं, आता वॉटर राहिलं तर शेवटचं ते म्हणजे नुसतं कामाला आणलं का तुम्ही? अहो दाजी तसं नाही, तिने आता तिचा स्वभाव असा आहे, प्रियामाने सांगितलं असं तुम्हाला. प्रेमा सांगितलं नसेल खाऊ घालायचं तसं सांगा ना आम्हाला, का घरी भेटत नाही काय? अहो पण नाही म्हणलोय करावं मी. काय नाही म्हणले मग आणलं का तुम्ही? अहो ती बंद असल्यावर मी काय करू? हा का? अच्छा म्हणला 5 वाजता या. बरं 5 वाजता का? बायको आता काय करायची? हा बायको अहो मी जातो ना 5 का वाजता. बसतो मी? बायको काय झालं म्हणजे? काय झालं तुला इतकं दिसत नाही तर काय झालं? अरे किती काम करून घेतले तुझ्या भावानी मायकून? हा चांगली झोपा गाडी दात पाडू का? किती काम करून घेतले? मी काय काम सांगितले तुम्हाला? पिशान थांबायचं नाही इथं. पिशान काय झालं दादा? दाजी आज काढा तुम्ही. पिशान तुम्हीच म्हणलात चल माहेर ना, आता काय काय झालं? पिशान त्याचं काय झालंय तायडे? ते मटणावाला मला म्हणला 5 वाजता या, आणि एकाच बंदी. हा का? हा ना. उद्या आणणार, राहू दे. दाजी म्हणला, उद्या 2 दिवस अख्खं बकरूच आणतो. 8 दिवसाचे कपडे घेऊन आली, 8 दिवस हा, रा, 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 काय रा. गं? मला थांबा तिथे 1 मिनिट सगळं. पिशान काय झालं? मग हात पाय सगळं अंग दुखायला लागले, एवढं काम करून घेतलं. मग यांनी तुझ्या भावानी तुझ्या वहिनीनी शेण काढलं, तिकडे टेरस झाडून घेतलं, बाथरूम घासून घेतलं. दाजी काय नाही, आता आहे ना फक्त 2 ट्रॅक्टर दगडाचे भरून आणायचे. मला थांबलं हसू नका, कमून हसत एवढ्याने. रडत काय? ए अरे तुला काय काम होतं का नव्हतं? इकडे 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 तू बी झोप झाल्यावर नाही दिसत ना मला. तू सांग त्या दाजीने एवढे काय काम सांगायचं तुला? बरं मी काय म्हणते, अरे रडायला लागलं ना ती. मी कधी काम सांगितले त्यांना? खरंच की काय वय तुम्हाला कळतं का नाही? जरा म्हणजे पाहुणे आणलेलं कामाला सांगता, तुमचं मटण तुमच्या पशीच राहू द्या. तुमचे पाहुणचार करायला ना पाहुणा 4 दिवसाचा असतो, किंवा पाहुणा महिनाभर हितच पडलेला असतो. तो काय पाहुणा आहे तेव्हा? ए, असू दे गं, बस नको. अरे ए, दादा तुला तर कळतंय का? माझ्या नवऱ्याकडून शेणकूट काढून घेतली, कपडे घासून, भांडी घासून. ए, अरे तायडे मग तुम्ही गेलात तवा गावात गेलोय, मी आता आलोय. माया कुठं काय लुटी ती तू? का बसा? अगं इथं दुखत तिथं नाही का शेण काढ केलं असं वागलं काही नाही. तुला मारली कुठं? इथं मारली. काय मोडी नाही झाली. पहिली पण मी काय म्हणते, बघ, तुझं मटण आणि ते सर्व ए, ए, येडी काय? पुढे येतच नाही. असं का त्याच्यासाठी म्हणत तो होते म्हणला ना. 5 वाजता देतो मी. जाऊ दे काही नाही, असं नाही करायला. काय येडी तू? इथं दारात पाऊल नाही ठेवणार मी. अहो, प्यात गेली. नाही जाणार तसं. थांब आपण थांबून धरू. तू का बस नको. अरे ते दाजी रे लाडाचं आहे. काय मोकार काय बी मोकार. तुला कळन का नाही? अगं आण लवकर. दाजी कपा आज काढा. दाजी अंकर चल गं तू. लावून दे ना बा. परत जा आलो तुमच्या अहो, नाही, माझ्या नाही, दाजी मला तुमच्या मटण तू दाजी धर. नाही, दाजी काय रे दाजी